पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे खरेदी विक्री संघाला नवे नेतृत्व, पंढरीनाथ पाटील सभापती, संभाजी गवळी उपसभापती। धुळे तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी पंढरीनाथ पाटील तर उपसभापतीपदी संभाजी गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। दोन्ही पदांसाठी निवडणूक बिनविरोध झाल्याने संघांच्या पदाधिकारी, सभासद आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व जल्लोषात अभिनंदन करण्यात आले। निवडीनंतर माजी आमदार कुणाल पाटील यांनी नवनिर्वाचित सभापती पंढरीनाथ पाटील आणि उपसभापती संभाजी गवळी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी शेतकरी, सभासद आणि खरेदी विक्री संघाच्या सर्वांगीण हिताला प्राधान्य देत संघाच्या विकासासाठी प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले। यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित नेतृत्वांकडून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतले जातील, तसेच संघाच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या विविध योजना आणि उपक्रम राबवले जातील असा विश्वास व्यक्त केला। निवड जाहीर होता समर्थकांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली, पुष्पहार घालून आणि शुभेच्छांचा वर्षाव करत नवनिर्वाचित सभापती पंढरीनाथ पाटील व उपसभापती संभाजी गवळी यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला। संघाच्या नव्या नेतृत्वामुळे शेतकरी हिताच्या कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा सभासदांकडून व्यक्त करण्यात येत आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। विक्री संघाच्या चेअरमन पदी आदरणीय दाजी साहेबांना समोरून आणि आदरणीय आमचे सर्वांचे नेते बाबासाहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिली, त्याबद्दल बाबासाहेबांचे आभार मानतो। म्हणजे गेल्या अर्धा तास पूर्वी पण मला माहिती नव्हतं की मी चेअरमन होणार आहे, त्याच्यामुळे मी अतिशय भावनिक झालो आणि बाबांचा जवळजवळ 20-25 वर्षापासूनचा कार्यकर्ता मला आज बाबासाहेबांनी न्याय दिला आणि मी त्याच्यासाठी खरेदी विक्रीसाठी नेहमी विधायक काम करण्याचा प्रयत्न करेन। सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्नामुळे आणि शेतकऱ्यांसाठी नेहमी उभा राहील एवढीच ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। माझ्या सर्व संचालक मंडळांनी, जेवढे संचालक आहेत त्यांनी सगळ्यांनी माझं ही जी निवड झालेली आहे याला एकतर्फी सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल निवडणूक अधिकारी आणि सर्व संचालकांचं, आमचे सर्व नेतेगण, जवाहर ग्रुपचे सर्व बाबासाहेब आणि साहेबांपासून ज्येष्ठ सर्व श्रेष्ठ सर्वांचं मी आणि बाबासाहेबांचं पुनश्च आभार मानतो। रायोजी पण इथं उपस्थित आहे, रायोजींचं पण मी आभार मानतो। आपण सर्वजण इथं उपस्थित झाले, सर्व उपस्थितांचे पण मी या माझी चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन